आके आके माफ करा आम्हासनी, चुकी झाली आमच्याकडनं. पण हे तुझं सौभाग्य आहे ना, ह्यांच्या नावाचं कुंकू लावतेस, मंगळसूत्र घालतेस ना, मग ह्यासनी जेलमध्ये पाठवणार तू? आके अगं आपण चौथी ना. आके ह्यो मागच्या वेळेला जेव्हा आलेला तेव्हा ह्याला कळून म्हणून आम्ही नाटक केलेलं. माझ्या लेकराला इथं काय झालंय काय बी समजलं नाही. लय उपकार झाले तुमचे. त्याचे तो उपकार मानलेस, आता त्याची परतफेड कर. पाया पडते, तुझ्या पाया पडते, माफ करा आम्हाला जेल मध्ये पाठवू नका. आवो तुम्ही पण काहीतरी बोला ना. हो. राधा का यांचं काय बी ऐकू नकोस. चला पोलीस स्टेशनात जायची तयारी करा. चला. थांब लेकरा, माझं ऐकशील? माझं मन सांगतंय का ह्यासनी पोलीस स्टेशनात नको पाठवायला. हे बघ, यामिनी गत वागली आणि वागणार. पण लेकरा, अरे मला बी राधा का गत वागायला पाहिजे ना. हे कसे भी वागले तरी बी मी त्यांच्याच नावाचं कुंकू लावते. आणि हेच माझ्या लेकींचे वडील आहेत रे. यांच्या वागण्याचा मला लय त्रास होतोय आणि झालाय. पण ह्यासनी तुरुंगात दिलं तरी बी मला त्रासच होईल. अक्का अगं तू आता भावनेच्या भरात विचार करायलास. अगं यासनी जेलमध्ये टाकल्याशिवाय अक्कल यायची नाही यांना. लेकर, तू आजवर लय केलंयस आमच्यासाठी. आता फक्त एवढं कर अगं पण माझ्यासाठी. अस्मे, अक्का म्हणाल्या म्हणून ह्यांच्या विरुद्ध मी पोलिसात कंप्लेंट करत नाही. पण ह्याला नाही, फक्त याला नाही, या दोघांना बी ह्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. नाही अक्का, तू म्हणल्यास म्हणून मी यांना पोलिसात देत नाही. ऐकलं का नाही? मग आता अजून काय ऐकणार नाही. हा, तर मी जे म्हणेल ते तुम्हाला करू दिलं पाहिजे सगळं माझ्यासाठी. सोम, या चोराला पोलीस स्टेशनला घेऊन जा. माफ पुन्हा राहत अक्काची पाया पडून. राधा अक्का, मला माफ कर. चल. चला आता तुमच्या शिक्षेची सुरुवात करू आपण. तो बोर्ड घ्यायचा, व्यवस्थित लावायचा आणि मग तो नीट पुसायचा. समजलं? चला. राधा का लोक जेवायला यायची वेळ झाल्या. आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागलं पाहिजे. हा अक्का, जावा तुम्ही. जावा जावा जावा. चला चला चला.
सावकाश. माझ्या अंगावर पडू नका, माझ्या अंगावर. हे नीट. हा लागला चांगला. शाबास. झालं का? कुठं पुसणार कोण? तू काय बघायला पृथ्वी घेऊन ये की. निशी, आम्ही आईच्या मदतीला जातो. हा जा. हा जतर स्टूल ठेव की. दादा, आम्हासनी आमची चूक समजली. आम्ही चुकीचंच वागलोय. दुश्मनासंग बी कुणी असं वागायला नको की आम्ही वागलोय. पण आता आता आमचे डोळे उघडले आहेत. होय, अशी चूक काय आम्ही ह्या पुढे कधीच पुन्हा संगत करणार नाही. सगळ्यांबरोबर एकदम चांगलंच वागणार. आणि झालं ते बरंच झालं. आम्हाला आमची चूक तर समजली. आता तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे. चल आम्ही निघूया. कुठे निघाला? कुठं म्हणजे घरला. आता इथं आमचं काहीच नाही. करला. अरे असं कसं? असं नाही. 10 मिनिटापूर्वी इथले मालक होता तुम्ही. नाही 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 नाही, ती आमची लय मोठी चूक होती. आम्ही काही इकडचे मालक वगैरे काही नाही. चूक झाली होती ना. शिक्षा भोगायला नको होय. म्हणजे आता काय करायचं आम्ही? मगाशी गिऱ्हाईकांसमोर लय रुबाब केला ना. याला का नाही रुबाब? हा, मग आता त्यांचं स्वागत करायचं. कसं? याने म्हणाल तर दादा म्हणाल तस. आता हात जोडून इथं उभं राहायचं. चला. मला पहिलाच माहित होतं की गोपीनाथ आणि यामिनी खोटं बोलतात म्हणून. परत एकदा दोघे बी तोंडावर पडले. काय झालं? ती खानावळ परत राधा अक्काची झाल्या. वा 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 वा. जगात देव असतोय. वा वा, अहो असतोच की. चला चांगलंय. आता सगळेजण फार खुश असतील बघा. वा. नालायक माणसांसंग काय वाईट होतंय हे आज परत एकदा सिद्ध झालं. चांगली अद्दल घडायला पाहिजे त्यांना. अजून जिरायला पाहिजे त्यांची. शांता, मला बोलू द्या राधा. एक तर तुम्ही काय बी बोलत नाही. कुणी कसं बी वागलं तरी गप्प बसताय. माझ्याच्यानं काही जमायचं नाही. अगं मला माहिती आहे तू तुझ्या मनातली भडास बाहेर काढतेस, पण स्वयंपाक करताना शांतच राहायला पाहिजे बघ. का? स्वयंपाक करताना बोललं तर काय होतंय? अगं, स्वयंपाक नेहमी चांगल्या आणि शुद्ध मनानं करायचा असतोय. ते सत्व त्यात उतरतंय. गुगलवर वाचलंस काय? नाही ग, आईने सांगितलं. आई तुला स्वयंपाक शिकवल ना तेव्हा तुला समजलच. नाही, पण आजचा दिवस लयच भारी आहे ना. आपली खानावळ परत आपली झाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आई त्या पैशांच्या आरोपातनं मोकळी झाली. माझ्या लेकरानं आणि सोहमनं दोघांनी बी आपली लाज राखली बघ. निशिदादा हायच भारी. आणि निशिदादा त्यासनी असं सहजासहजी सोडायचं नाही. राधाक्काच्या खानावळीत तुमचं स्वागत आहे. राधाक्काच्या खानावळीत तुमचं स्वागत आहे. आज तुम्हा सगळ्यांची थोडी गैरसोय झाल्या, पण परत असं कधी बी व्हायचं नाही. आज तुमची आवडती खानावळ एका अग्निपरीक्षेतनं बाहेर पडल्या. परत राधा अक्काची झाल्या. आज येळ नव्हता त्यामुळे साधाच बेत केलाय. गोडाचं काहीतरी करायचं होतं पण नाही जमलं. आता हाय तेच गोड मानून घ्या बर का. अहो गोड तर मानून घेणारच, पण गोड खाणार सुद्धा म्हणतो मी. राधाक्काच्या खानावळीत तुमचं स्वागत आहे. शाबास. काय म्हणला? राधाक्काच्या खानावळीत? अहो नीट ऐकू आलं नाही मला, पुन्हा बोला. राधाक्काच्या खानावळीत तुमचं स्वागत आहे. मी धडधाकट असताना आज तुमचा दिवस फिरला की. म्हणून म्हणतो माणसानं कधी बी जास्त मास करू नये. राधाक्काच्या खानावळीत तुमचं स्वागत आहे. वा 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 वा. पुन्हा एकदा आमच्या राधाक्काच्या खानावळीत येऊन मस्त वाटलं बघा. हे घ्या. राधाक्काच्या म्हणजेच सत्याच्या आणि न्यायाच्या विजयाचा पहिला पेढा मी तुम्हाला देतो बघा. घ्या. काय पेढा खाताना तोंड कसं पाहिजे? जाऊ दे आता, जे झालं ते झालं. पोरीनो चला वाड्या घ्या बरं पटापट. थांब. तुम्ही नाही वाढायचं. हे दोघं वाढतील. जेवढे दिवस तुम्हाला त्रास देऊन इथं खानावळीवर कब्जा केलता ना, त्याच्या दुप्पट दिवस नोकर बनून सगळी कामं करतील, हीच त्यांची शिक्षा आहे. चला 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 जेवायला घ्या. सगळ्यांनी मनसोक्त जेवायचा आणि तुम्ही मनसोक्त वाढायचं. चला. लेकरा जाऊ दे की. नाही अक्का, अजिबात नाही. आणि सगळ्याच गोष्टी सोडून नसतात द्यायच्या.
यांना पोलिसात द्यायला नको असेल तर तू माझं ऐकायचंय आता. चला 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 सगळ्यांनी आवरा. आज मनसोक्त जेवायचा. हा, आणि तुम्ही दोघांनी मनसोक्त हिटली कामं करायची. चला 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 वाढायला घ्या. चला. चालता का? कुठं चपला काढा बाहेर. चला पाय चालव पटपट. माझ्याकडे काय बघायलास? या दोघांचा हिशोब झाला तर अजून एकाचा हिशोब बाकी आहे. खरंच आज तुमच्या दोघांमुळं माझी खानावळ मला परत मिळाल्या आणि माझ्या या पोरींमुळं ही सत्व परीक्षा मी देऊ शकले. आज पुन्हा एकदा लोकांनी जीवन तृप्त होताना बघितलं आणि पोट भरलं माझं. खरंच लय बरं वाटलं. तुमचे उपकार मी कधीच सारखं सारखं उपकार म्हणून आम्हाला परक करू नकोस काय. तू लेकरा म्हणतेस ना मला, म्हणतेस का नाही? मग आज मी जसं तुमच्यासाठी करत्या तसंच आम्ही केलं असं समज ना. हा वय, आणि तसं मी जे काय केलंय ते निशीनच केलंय. मी आपला त्याच्या सोबत होतो. नाही नाही नाही, असं काही नाही. आपण दोघांनी मिळून केलं. मी काय एकटा करत होतोय? वय तुझ्याशिवाय होऊ शकला असतं वय. काय तू बी. अरे वय, पण मी आपलं काय. नाही नाही, बस 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 बस. मी केलं, तू केलं, हिने केलं, यानं केलं, सगळ्यांनी सगळं केलं. त्या सोडून आता मी काय का करा ना, पण माझ्या राधक्काच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून लय भारी वाटायला लागले. विषय संपला. अक्का, पण माझी एक तक्रार आहे. काय बरं? तू काहीच सांगत नाहीस अक्का. इथनं पुढं तुझ्यावर कुठलं बी संकट आलं ना अक्का, तर तू तुझ्या या लेकराला पहिली हाक मार. दुसऱ्या कोणाची मदत मागायची गरजच पडणार नाही. शब्द आहे आपला. हा, आणि परत त्या दोघांनी तुला जरा जरी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मला लगेच सांग. काय? वय सांगे. निशी, राधक्का सांगेल असं वाटतंय तुला? नाही सांगू दे की, मग बोलतच नसतोय मी तिच्याशी. अनास्मे, अक्कानं नाही सांगितलं तर तू सांग. काय? तुझ्या अक्कालाच सांग बाबा. आम्ही सांगायचं म्हटलं की उगा माझ्या लेकराला त्रास नको म्हणत्या. अस्मे, अक्का, तुम्हाला सांगितलं नाहीस तर जास्त त्रास होतो मला. तेव्हा सांगत जा. होय बाबा, नक्की सांगेन. चला निघतो.
मी बी निघतो, मला ड्रॉप कर जातात. हा वय. चला मुन्नू जासूस, बाय बाय. तायडे बाय. येतो.